आईचा विश्वास ज्या प्रोडक्टच्या मागे आहे त्यासाठी तिच्यापेक्षा मोठा ब्रँड अँबॅसेडर दुसरा कोण असू शकतो? प्रेझेंटिंग ब्रँड अँबॅसेडर्स ऑफ अमृतधारा. आज माझा स्टाफ इथे त्यांच्या आईसोबत आलेला आहे. त्यांनी त्यांच्या आईसाठी अमृतधाराची निवड केली. यांच्यापैकी कोणीही फिल्म स्टार नाहीये बाय द वे. कोणी महानगरपालिकेत काम करतं, तर कोणी बँकेत काम करतं, कोणी गृहिणी आहे, तर कोणी घरगुती उद्योग सांभाळतं, तर कोणी शेतात राबतं. स्वतःचं घर सांभाळत, कुटुंबाला हातभार लावत त्यांनी सगळ्यांची काळजी घेतली आणि अशाच घरातल्या आईंसाठी हे प्रोडक्ट बनवले. त्यामुळे या प्रोडक्टचं उद्घाटन कोणत्याही सेलिब्रिटीच्या हस्ते होणार नाही, तर ते होणार आहे माझ्या आयुष्यातल्या पहिल्या हिरोच्या हस्ते, माझ्या आईच्या हस्ते. थँक यू सो मच. आई प्लीज. आई प्लीज 2 शब्द. आय इन्सिस्ट. आपल्या आई. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स आकाश. सो I'm a little overwhelmed. हे असं काही घडेल याची ऑनेस्टली आय वॉजंट एक्सपेक्ट. पण या वयातले काम. थँक्यू. मी सौ प्रमिला परब म्हणजेच आमच्या ट्रेनी मॅनेजरची आई यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावेत. नाही मला नाही जमणार. नको नको. नमस्कार. एवढ्या
सगळ्या लोकांसमोर बोलायची पहिलीच वेळ आहे, तर म्हणजे काय चुकी झाली ना तर माफ करा. ते माझं घर, चूल मूल याच्या पलीकडचं जग मी कधी बघितलंच नाही आहे. आणि आमच्यासारख्या बायकांसाठी कोणीतरी काहीतरी करतंय म्हणजे खूप भारी वाटतंय, खूप छान वाटतंय. आज इथे उभं राहायची आणि इथे बोलायची संधी मिळाली तर एका आईला अजून काय हवं असतं ना. आपल्या माणसांनी, आपल्या पोरांनी आपली काळजी केली, आपल्या तब्येतीची काळजी घेतली, आपण चांगलं राहावं असं त्यांना वाटतं आणि केलेल्या कष्टाची जाणीव ठेवली. बाद झालं ना, खूप झालं एवढं. तर हे जे अमृतधारा आहे ना ते आमच्यासाठी, आमची काळजी वाटते म्हणून आणि आमच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे म्हणून बनवण्यात आलंय. तर ते छानच असणार. तर तुम्ही नक्की घेऊन जा आणि तुमच्या मम्मीला पण द्या. हा, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मस्त बोलली. हो स्वामी. गुड जॉब. सोशल मीडियावरचा रिस्पॉन्स कळव. ओके. आणि बाकी सगळे क्रिएटिव्ह रिलीज करा. दादा ये लवकर. बाय. तायडे भारी झाला ना, आपण जसं ठरवलेलंच. तायडे तायडे छान छान. हा मी बोलतोय. सॅड काय? नाही कुठे काय, थोडं थकल्यासारखं वाटतं आता. नक्की ना? हा जास्त थकू नको, आपल्याला पार्टी करायची. ये. खडूस मला एक छोटस थँक्यू पण नाही बोलू शकला. खालचा राग आहे का अजून?